भीमा कोरेगाव शौर्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे। पेरणे फाटा आणि भीमा कोरेगाव येथे वन विभागाने आता बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले। कोरेगाव भीमा परिसरात हजारो अनुयायी दाखल होत आहेत। त्यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख आहे। याचा आढावा पोलिसांकडून घेण्यात आलाय। तब्बल 13,000 पोलीस आहेत। हजारो सीसीटीव्ही कॅमेरा आणि आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे। मात्र परिसरात बिबट्याचं वास्तव असल्याने शौर्य दिन सोहळ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभावर शौर्य दिन साजरा होतोय। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाची या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे। आपण आहोत कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभावरती। यंदाच्या वर्षी शौर्य दिन साजरा होत असताना विजयस्तंभावरती तिरंग्याची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। लाखोंच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी दाखल होणार आहे। मात्र हा होत असताना या परिसरातली ऊस शेती आणि या ठिकाणचं बिबट्याचं वास्तव्य धोक्याचं आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन असेल, वन विभाग असेल यांनी अलर्टवर राहून अनुयायांचा आणि सुरक्षित असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे। अन्यथा कुठली दुर्घटना होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतली गेली पाहिजे, असं आव्हान या ठिकाणी समितीच्या वतीने करण्यात आले। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसले, समीर रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, कोरेगाव भीमा, पुणे।